मग सुरुवातीला या अध्यायामध्ये त्यांनी कुष्ठलेपांचं वर्णन केलेलं आहे. तुमच्या NCISMच्या सिलेबसनुसार तुम्हाला या अध्यायावरती SAQ असणार आहेत. आला तर MCQ येऊ शकतो, म्हणजे की आरगवदीय या अध्यायामध्ये किती प्रदेहांचं वर्णन करण्यात आलेलं आहे, तर त्याचा आन्सर आहे 32. तर मग SAQ कोणते येऊ शकतात, तर कुष्ठलेपाचं वर्णन करा किंवा एखादा शिरशूलनाशक किंवा उदरशूलनाशक लेप असं म्हणून तुम्हाला SAQ येऊ शकतो. मग याच्यामध्ये सुरुवातीला ना त्यांनी काही द्रव्यांची नावं सांगितलेली आहेत किंवा ग्रुपमध्ये त्यांनी नावं दिलेली आहेत. त्याच्यात तुम्हाला टेबल फॉर्म करायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहिला आहे की आरगवद, टाकळा, करंज, अडुळसा, गुडुची, गेळफळ म्हणजेच मदनफळ, हरिद्रा. त्याच्यानंतर पुढे आहे गंधविरोजा, देवदारू, खदीर, निंब, विडंग. असे वेगवेगळे ग्रुपमध्ये दिलेले आहेत. मग हे तुम्ही म्हणाल की हे सगळे पाठ करायचे का, तर फर्स्ट इयरला हे सगळी नावं पाठ होणं तसं मुश्किल आहे, पण जेवढे मॅक्सिमम लक्षात ठेवता येतील तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचा एक टेबल फॉर्म करायचा आणि त्याच्या सरतेशेवटी त्या सर्वांना ही गोरोचनाची भावना दिलेली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे जे 6 प्रकारचे चूर्णांचे कॉम्बिनेशन्स त्यांनी दिलेले आहेत, त्या सर्वांना गोरोचनाची भावना द्यायची. कुठंपर्यंत की त्याला येल्लो कलर म्हणजे पिवळा रंग येईपर्यंत त्याला भावना द्यायची आहे. तुम्ही नेक्स्ट इयरला रसशास्त्र वैषज्यमध्ये गोरोचन म्हणजे काय ते डिटेलमध्ये शिकाल. त्याच्यात तुम्हाला कळेल की त्याचा कलर तो येल्लो कलरचा असतो. तर तो कलर येईपर्यंत त्याला भावना द्यायची. भावना म्हणजे काय की त्याच्यामध्ये त्या चूर्णांमध्ये ते मिक्स करून पूर्ण घोटून घ्यायचं एकजीव होईपर्यंत आणि पुन्हा त्याला बारीक करून मोहरीच्या तेलामध्ये त्याला मिक्स करायचं चांगलं आणि त्याचा मलम तयार करायचा आणि त्याचा लेप हा कुष्ठाच्या रुग्णामध्ये द्यायला सांगितलेला आहे. मग यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे सप्त महाकुष्ठ आहेत किंवा किलासकुष्ठ असेल, दद्रू असेल, तसेच अर्श, भगंदर याच्यामध्ये सुद्धा या लेपाचा फायदा होतो असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, हा झाला एक प्रकार. मग त्याच्यामध्ये पुढे त्यांनी कुष्ठहर अजून एक काही लेप सांगितले आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा हरिद्रा, दारू हरिद्रा, सुरसा, निंब, मोहरी हे सगळे चूर्ण समभाग घ्यायचे आणि त्यांना ताकामध्ये मिक्स करायचे. आणि त्याच्यानंतर जो बेसिकली कुष्ठाच्या रुग्णाला ना मेनली मोहरीचं किंवा सरशप तेल जे आहे त्याने मसाज करायचे किंवा त्यांनी चांगलं मर्दन करायचं आहे आणि नंतर ह्या चूर्णांचं उद्वर्तन करायचं आहे. आता उद्वर्तन म्हणजे काय, तर की जे ड्राय चूर्ण म्हणतो ना आपण किंवा त्याने चांगलं चोळायचं आहे, म्हणजे खूप असं लेपासारखं नाही, पण त्याने ते पूर्ण बॉडीवरती मसाज करायचा आहे.